सेवक सेविका व बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। तर सेवकांनो, सांगितल्याप्रमाणे आज आपण पहिला तत्व म्हणजे परमात्मा एक याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत। चला तर सुरू करूया। बघा, महान त्यागी बाबा जुमदेवीने अशा एका परमेश्वराचे जो मानवाचे सर्व प्रकारचे दुःख दूर करू शकतो त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू केले। तेव्हा त्या परमेश्वराने आकारात येऊन दर्शन दिले। तू जे आहे तुझ्यापाशी तरी तू भूललाशी या म्हणीप्रमाणे ते बाबांना म्हणाले, सेवक तू मुझे कहाँ दिख रहा है? मैं 24 घंटे तेरे पास हूँ। जिस पल छूट जाऊंगा तेरा शरीर मृत हो जाएगा। तेव्हा बाबांनी विचार केला की अशा कोणती वस्तू आहे ज्यामुळे मी जिवंत आहे। तेव्हा त्यांना आत्मा ही वस्तू आठवली। मनुष्याचा आत्मा निघून गेल्यावर त्याचे शरीर मृत होते। शरीर हे नश्वर आहे, आत्मा हा अमर आहे। अमर असून तो परमेश्वराचा अंश आहे। संपूर्ण प्राण्यांचा आत्मा मिळून एक परमात्मा आहे, म्हणजेच परमात्म्यांचा अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे हे बाबांनी ओळखले। म्हणून बाबांनी परमेश्वराला परमात्मा एक मानले। ती आत्मज्योत आहे, तो आत्मा बाबांजवळ आहे, तोच आत्मा इतरांजवळ आहे। म्हणजे सर्व मानव समान आहेत असे बाबा समजतात। त्यामुळे ते कोणालाही आपल्या पायावर डोके ठेवू देत नाहीत, कारण एका आत्म्याच्या समोर दुसरा आत्मा झुकणे हा आत्म्याचा अनादर असून पर्यायाने परमेश्वराचा अनादर आहे। आत्मा 24 तास जागृत असून ती निरंतर चैतन्य शक्ती आहे। म्हणून परमेश्वर ही व्यक्ती नसून शक्ती आहे। ती निराकार आहे। ती आकारात येत असली तरी ती दुसरी अदृश्य आहे। ती दिसत नसून तिचे फक्त गुण दिसतात। म्हणून सर्व सेवकांना अशी विनंती आहे की परमेश्वर हा स्वतःमध्येच जागृत असते आणि तो 24 तास शक्ती ते जागृत असते। फक्त त्याची ओळखण्याची शक्ती स्वतःमध्ये निर्माण झाली पाहिजे। तर हा होता पहिला तत्व म्हणजे परमात्मा एक। सर्व सेवकांना आहे की आता दुसरा तत्व म्हणजे मरिया जे भगवत नाम पर हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद। सर्वांना माझा नमस्कार।